विभीषण लंकेत होते, लंकेला डंक सुद्धा लागला नाही. लंका इंच सुद्धा हल्ली नाही महाराज. ज्या वेळेस विभीषण फुटला त्यावेळेस लंका जळाली. असो अनेक वर्णन रामायणामध्ये मिळतं बघा. नुसतं बघा. आणि वारी दाढी करत असताना कुठं गेलं तर महाराज कुंभकर्णाकडे गेले. आता 1000 हातीचं बळ कुंभकर्णाचं होतं. वारीत दाढी करत असताना कुंभकर्णाच्या जवळ गेला आणि कुंभकर्णाच्या पोटावर थांबल्या बरोबर कुंभकर्णानं उसास घेतल्या बरोबर वारीक मधीच वास्तऱ्या सहित वारीक मध्ये गेल्या बरोबर लागलं वास्तारा हुडकायला. आता बाहेर कावा उसास टाकणार तर वर वारीक मध्ये मला आपला वास्तारा हुडकावा. वास्तारा हुडकिण्याच्या नादात महाराज गंमत अशी झाली. तिकडून एक जण आलं. राम राम जय हरी कारागीर म्हणला. ते जय हरी जय हरी जय हरी. आताच काय इकडं काय नाही म्हणला. दाढी करायला म्हणलं तर उसास कुंभकर्णाने घेतला म्हणला. मी मध्ये अडकलो. मग बाहेर आता माझा वास्ताराच कुंकड पैकी म्हणला सापड नाही. वारीक म्हणला त्या वारकाला त्या दुसऱ्याने सांगितलं अरे बाबा म्हणला माझा उंट 10 दिवस झाले की झालाय म्हणला. ते अजून मिळेना गेलाय म्हणला. तुझ्या वास्ताऱ्याची काय गत. हे का सांगायलोय टाइमपास म्हणून नाही. इतकं वैभव रावणाचं होतं. पण तरीही रावणाला मला सांगा की त्याने प्रतिज्ञा केलेल्या सुद्धा प्रतिज्ञा फेल ठरल्या. काय सांगितलं होतं. समुद्राचं पाणी गोड करेल, सुवर्णाला सुगंध आणेल, आणि पुन्हा स्वर्गाला पायऱ्या करीन म्हणलं होतं. कोण रावण म्हणलं होतं. आता पायऱ्या करीन. आता पायऱ्या केल्या असत्या तर माझ्यासारखी पटकन लगेच होईल. लगेच स्वर्ग किंवा. पण प्रतिज्ञा खोटी ठरली. का तर महाराज म्हणले हे संसारिकाचं हित नाही. तसल्याला जमलं नाही. का जमलं नाही. कवडी सुद्धा वरी नेता आली नाही. सांगा ते कोवडी